आज बनवूयात आवळ्याचा मोरवळा। आवळा हा आपल्या शरीरासाठी किती बहुगुणी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। हा आवळ्याचा जो मोरवळा आहे तो एकदम गुलाबजाम प्रमाणे रसरशीत आहे, आतपर्यंत छान असं मऊसर झालेला आहे। तर असा आवळ्याचा मोरवळा बनवण्यासाठी हे मी अर्धा किलो आवळ्याचा वापर केलेला आहे। आता आवळ्याचा सीजन चालू आहे, बाजारात हिरवेगार छान असे आवळे मिळतात, तोपर्यंत हा मोरवळा तुम्ही सुद्धा नक्की बनवा। त्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतले। आता हे आवळे वाफवून घ्यायचे। एखाद्या चाळणीवर 7 ते 8 मिनिट हे आवळे आपल्याला वाफवायचे, जास्त पण वाफवायचे नाहीत जेणेकरून त्याची बी आपणच निघेल। साधारण वाफवल्यावर आवळ्याचा कलर असा बदलतो, जो हिरवागार असतो तो असा लाईट पिवळा होतो, म्हणजे समजायचं की आवळे वाफवले गेलेत। त्यामध्ये एखादा काटा सुद्धा आपण टोचून पाहू शकतो, जर तो सहज आत जात असेल म्हणजे आवळा शिजला आहे। आता इथे मी प्रत्येक आवळ्यावर 5 ते 6 ठिकाणी काट्याने टोचून घेणार आहे, म्हणजे जो साखरेचा पाक करणार आहे तो छान असा आतपर्यंत मुरेल। आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपली त्वचा, केस, डोळे, पचनशक्ती वाढवण्यासाठी आवळा अत्यंत उपयुक्त आहे, म्हणून सीझनमध्ये हा नक्कीच खायला पाहिजे। अर्धा किलो आवळे आहेत म्हणून अर्धा किलो साखर घेतली आहे आणि आता गॅसची फ्लेम मी सुरू नाही केली अजून। आवळे छान असे साखरेमध्ये मिक्स करायचे, 2 चमचे पाणी घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। साखरेमध्ये आवळे छान असे मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम सुरू करायची आणि पुन्हा 2 चमचे पाणी त्यामध्ये घालायचं आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची। साखरेचा पाक होईपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचे। आता इथे साखरेचा पाक व्हायला सुरुवात झाली आहे, तोपर्यंत इथे मी मोरवळ्याला अजून छान चव येण्यासाठी 1 वेलची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 3 लवंग, 3 काळी मिरी जाडसर असे कुटून त्यामध्ये घालणार आहे। पूर्ण साखर आता विरघळल्यानंतर मी गॅसची फ्लेम मोठी केली आहे। साखरेचा पाक करपून खाली भांड्याला लागू नये म्हणून मी इथे सतत आता ढवळत राहते। गॅसची फ्लेम मोठी केल्यामुळे साखरेचा जो पाक आहे तो लवकर तयार होईल। साखरेचा पाक जो आहे तो सुद्धा कलर बदलल्यामुळे छान असा सोनेरी दिसतोय आणि आवळ्याचा सुद्धा रंग इथे सोनेरी झालेला आहे, म्हणजे जसा पाक पाहिजे तसा झालेला आहे। आता थोडासा पाक आहे तो वाटीमध्ये घेऊयात आणि थंड झाल्यावर चेक करूयात। तर इथे छान अशी तार बनते आहे, म्हणजे जसा पाक पाहिजे त्या कन्सिस्टन्सीचा इथे पाक झालेला आहे। अजून थोडासा कोमट आहे मोरवळा, त्यामुळे पातळ आहे। आता थंड झाल्यावर पहा किती छान असा मधासारखा घट्ट झाला आहे। आता पूर्णपणे थंड झाल्यावर हा मोरवळा बरणीत भरून ठेवूयात। तुम्ही सुद्धा असा मोरवळा, आवळ्याचा सीझन आहे तोपर्यंत नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर वसुधा किचनला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।